जय महाराष्ट्र. मला सचिन भाऊ सांगत होते इथून पुढे निघत असताना की इथे फक्त स्वागत आहे, जास्ती काही मोठं ठेवलेलं नाहीये. आपल्याला 5 मिनिटं थांबायचं आहे तळेगावमध्ये आणि स्वागत घेऊन पुढे निघायचं. पण आज जिथे जिथे मी जात आहे, संपूर्ण महाराष्ट्रात जिथे दौरे होत आहेत, स्वागत ही एवढी मोठी होत चाललेली आहेत की जणू काही ते आपल्या छोट्या सभाच होत चाललेल्या आहेत. आणि मला खात्री पटलेली आहे की पुढची सभा इथे आपली विजयाचीच सभा होणार आहे. मला आठवतं मागच्या वर्षी देखील तळेगावमध्ये आपण थोडं पलीकडे पुढे एक मोर्चा काढला होता आणि तो मोर्चा आक्रोश मोर्चा होता. तो एवढ्यासाठीच होता की वेदांत फॉक्सकॉनची जी कंपनी येणार होती, आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार होती, ती या खोके सरकारने जी गुजरातला पाठवली त्याच्या विरोधात आपण इथे आक्रोश मोर्चा काढला होता. आणि तळेगावच का नेमकं? तर मुद्दा हा होता की 2021 पासून साधारणपणे जी आपल्या बोलणी सुरू होती, वेदांत फॉक्सकॉन बरोबर मी बोलत होतो, सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते ते बोलत होते, उद्धव साहेबांनी 1-2 भेटीगाठी केलेल्या त्याच्यात, आणि मग डॅव्होसला जे ठरलं होतं त्यांची सगळी कन्सल्टन्सी फर्म वगैरे इथे आपल्या तळेगावमध्ये येऊन गेली होती. आणि MIDC मध्ये 100% ही वेदांत फॉक्सकॉनची जी कंपनी होती ती येणार होती. वेदांत फॉक्सकॉन ही एक कंपनी नाही, तर वेदांत फॉक्सकॉन सोबत साधारणपणे 160 अजून वेगळ्या वेगळ्या छोट्या कंपन्या येणार होत्या. 160 म्हणजे तुम्ही विचार करा, वेदांत फॉक्सकॉन एकमेव कंपनी ज्याच्यात 1 लाख मुला मुलींना रोजगार मिळाला असता, आणि त्याच सोबत 160 छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये परत 50-70 हजार मुला मुलींना नोकऱ्या मिळाल्या असत्या. हे जेव्हा महाविकास आघाडीचं आपलं सरकार होतं, उद्धव साहेबांचं सरकार होतं, केंद्रात ज्यांचं कोणाचं सरकार असो तरी देखील आपलं इंजिन हे बरोबर चाललं होतं. आणि हे इंजिन आपलं 100% वेदांत फॉक्सकॉन आणि या 160 क्लस्टर इंडस्ट्रीजला आपल्या तळेगावमध्ये आणणार होते, आपल्या MIDC मध्ये आणणार होते. पण झालं असं की आपलं सरकार पाडलं गेलं. तुम्हाला माहिती आहे गद्दारी झाली कशी? हुडी घालून, जॅकेट घालून, मास्क लावून कोण कोणाच्या बंगल्यावर रात्री गेलं, रात्री अपरात्री भेटायला लागले, काय एकमेकांना आश्वासनं दिली मला माहिती नाही. पण जेव्हा सरकार पडलं, सरकार पाडलं, जेव्हा गद्दारी झाली, तेव्हा ही गद्दारी नुसतं महाराष्ट्रासोबत नाही तर देशासोबत ही गद्दारी झाली आणि शिवसेनेसोबत गद्दारी झाली. आपण पाहिलं असेल, गद्दारी झाल्यानंतर जुलै 2022 ते आतापर्यंत 2 वर्ष, साधारणपणे 1.5-2 वर्ष, 1.25-2 वर्ष होत आलेली आहेत. तुम्ही मला सांगा, ह्या महाराष्ट्रात तुम्ही एक सुद्धा नवा उद्योग आलेला ऐकलाय का? ऐकलाय? सगळीकडे आपण पाहतोय एक एक हळूहळू उद्योग हा पलीकडच्या राज्यात चाललेला आहे. जनरल मोटर्सचा जो स्ट्राईक चालू आहे, उपोषण चालू आहे, साखळी उपोषण चालू आहे, मला सोशल मीडियावर टॅग करत असतात. मला माहिती आहे विषय खूप गंभीर आहे, पण मुद्दा असा आहे की जे सरकारवर चिकटून बसलेले आहेत, खुर्च्यांवर उड्या मारून बसलेले आहेत, जे कब्जा करून बसलेले आहेत, जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांच्यामधून एक तरी व्यक्ती इथे येऊन सांगितले की तुम्हाला की चला तुमचं काम मी करून देतो. सरकार नसताना सगळे येतात, पण जेव्हा खुर्चीत बसतात तेव्हा एक सुद्धा व्यक्ती आपल्या मदतीला येत नाही. ह्या गेल्या 2 वर्षातला आपला अनुभव आहे. महाराष्ट्रात मी बघतोय अनेक ठिकाणी आरक्षणासाठी आपले आंदोलन सुरू आहेत. त्यावेळी देखील सांगितलं होतं की आम्हाला सरकारमध्ये आणा, बिलकुल आम्ही 3 महिन्यात आरक्षण देऊ, बिलकुल आम्ही 2 दिवसात आरक्षण देऊ. हे आरक्षण आता देणार कधी, कोण देणार, कसं देणार? एका बाजूला आपला मराठा समाज आहे, दुसऱ्या बाजूला OBC आहे, तिसऱ्या बाजूला धनगर आहेत, अनेक वेगळे वेगळे समाज आरक्षण मागत आहेत. पण मूळ मुद्दा हाच राहतो की आता जी आश्वासनं मिळत आहेत आपल्याला, ती फसवी आश्वासनं मिळत चाललेली आहेत. आपण रस्त्यावर आंदोलन करत आहोत आणि हे सगळं झाल्यानंतर देखील माझा मूळ प्रश्न हाच राहतो की आज आपल्या राज्यामध्ये उद्योग वाढलेला आहे का? रोजगार वाढलेला आहे का? नोकऱ्यांच्या संधी हातात आल्यात का? तुम्ही मला सांगा, इथे किती तरुण आलेत? 30शीतली तरुण किती आहेत इथे? हात वरती करून जरा दाखवा मला. तुम्ही सगळे 30शीतले आहेत ना? 20शीतले असाल, 30शीतले असाल, 40शीतले असाल. किती लोक शिकलेले आहेत? डिग्री किती लोकांना मिळाली इथे? सगळ्यांना मिळाले? जॉब सगळ्यांकडे आहेत का हातात? मुद्दा हाच आहे. अनेक गोष्टींवर आपल्याला आता लढवलं जात आहे. खूप राजकीय पक्ष भूतकाळात काय झालं ह्याच्यावर आपल्याला लढवतात की हे योग्य होते की ते योग्य होते, ही व्यक्ती बरोबर होती की ती व्यक्ती बरोबर होती, हा नेता बरोबर होता की तो नेता बरोबर होता, ह्यांची विचारसरणी बरोबर होती की त्यांची विचारसरणी बरोबर आहे.
ठीक आहे, जे 50 वर्षापूर्वी झालं, जे 70 वर्षापूर्वी झालं ते झालं. पण आपण आपल्या भविष्यासाठी काय करत आहोत, आपण आपल्या भविष्यासाठी कोण लढते आपल्या भविष्यासाठी, हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. एकामागोमाग एक मी मागच्या वर्षापासून पाहतोय. वेदांत फॉक्सकॉन असेल, पाठवलं त्यांनी गुजरातला. एअरबस टाटा असेल, पाठवलं त्यांनी गुजरातला. बल ट्रक पार्क म्हणजे वेदांत फॉक्सकॉन आपण तळेगावमध्ये आणणार होतो. एअरबस टाटा आपण नागपूरच्या इथे मिहान आहे तिथे आणणार होतो. बल ट्रक पार्क आपण रोह्यामध्ये आणणार होतो. मेडिकल डिव्हाइस पार्क आपण ऑरिक सिटीमध्ये छत्रपती संभाजीनगर इथे आणणार होतो. हे सगळे उद्योग एकामागोमाग एक आपण पाहतोय. जणू काय आपण हतबल झालेलो आहे आणि आपल्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. जणू काय आपल्याकडे सरकारच नाहीये. असं एकामागोमाग एक सगळं चाललंय त्यांच्या आवडत्या राज्यात. कुठचं? गुजरात. आत्ता जर आपण पाहिलं असेल तर जसं हे सगळे उद्योग एकामागोमाग एक गेले, 40 गद्दार जसे गुजरातला पळाले, सुरतेला पळाले, आता सुरत दाखवण्यासारखी राहिलीच नाही त्यांची. इथे माथेवर शिक्का आहे गद्दारीचा. खासदार असतील, आमदार असतील, पण हे सगळे जसे पळाले तसं आता फिल्मफेअर पण तिथे नेलं. म्हणजे एवढे 2 वर्ष त्यांनी सुरू केलं होतं बॉयकॉट बॉलिवूड, पण सगळं फिल्मफेअर आम्हाला पाहिजे. आणि गंमत अशी आहे की वर्ल्ड कप फायनल देखील सोडली नाही त्यांनी. जी आपल्या वानखेडेत व्हायला पाहिजे होती ती नेली कुठे? गुजरात. आता तुम्ही मला सांगा, एवढे वर्षाचे क्रिकेट बघत आहेत, वर्ल्ड कप फायनल खरं तर कुठे व्हायला पाहिजे होती? मुंबईत व्हायला पाहिजे होती. मुंबईने तर कोलकातामध्ये ईडन गार्डन आहे तिथे व्हायला पाहिजे होती. चला दिल्लीत तुम्ही द्या, पण नेलं कुठे? गुजरातला. आणि गुजरातला गेल्यानंतर तुम्ही मला सांगा, वानखेडेत जर ही वर्ल्ड कप फायनल झाली असती तर जिंकलो असतो ना आपण. सोपा मुद्दा आहे. म्हणजे देशाचं हित बघायचं की स्वतःचं हित बघायचं? देशाचं हित बघायचं की स्वतःची पब्लिसिटी बघायची? स्वतःचे बॅनर कुठे लागतील, स्वतःचे फोटो कुठे लागतील, पक्षाचा प्रचार कुठे होईल, ह्याच्यावर सगळा पूर्ण फोकस झालेला आहे. आणि वेदांत फॉक्सकॉन बद्दल मला दुःख एवढंच आहे, खंत एवढीच आहे की नुसतं तळेगाव मधून गेलं ह्याची नाही, पण नुकसान नुसतं महाराष्ट्राचं नाही तर देशाचं नुकसान झालेलं आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, आपल्या मोर्चात तुम्ही सहभागी देखील झाले असाल की वेदांत फॉक्सकॉन जेव्हा महाराष्ट्रातून तिथे गुजरातला निघून गेलं, किंवा पाठवलं गेलं, तेव्हा हा सगळा उद्योग हल्ला आणि तिथे गेला, गुजरातमध्ये ढोलेराला गेला. आता तुम्ही मला सांगा, तळेगाव कुठे, ढोलेरा कुठे? तर ढोलेरामध्ये ना वीज आहे, ना रस्ता आहे, ना पाणी आहे. मी त्यावेळी त्यांना फोन केला आणि त्या 2-4 लोकांना विचारलं वेदांत फॉक्सकॉनच्या की जर आमच्या महाराष्ट्रात तुम्ही उद्योग सुरू केला असता तर किती वर्षात उद्योग तुम्ही सुरू करू शकला असतात? तर त्यांनी सांगितलं, आदित्यजी आम्ही 2 ते पावणे 3 वर्षात हा उद्योग पूर्णपणे सुरू केला असता. बोला, आता तुम्ही गुजरातला गेलात तर किती वर्षात तुम्ही उद्योग सुरू करू शकाल? त्यांनी सांगितलं, आदित्यजी कमीत कमी 7 वर्ष लागतील पहिली वीट टाकायला आम्हाला. कमीत कमी 7 वर्ष. मला माहिती नाही तुम्ही किती लोकांनी वाचलं, आपण सर्वांनी ऐकलं होतं, सर्वांनी वाचलं होतं की महाराष्ट्रातून वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेला. पण पुढची बातमी ऐकली की नाही तुम्ही मला सांगा? वेदांत फॉक्सकॉनचा आता प्रकल्प पूर्णपणे रद्द झालेला आहे. कारण फॉक्सकॉन ह्या कंपनीने सांगितलेलं आहे की गुजरातमध्ये आम्हाला प्रोडक्शन शक्य नाही, ढोलेरामध्ये आम्हाला प्रोडक्शन शक्य नाही, आम्ही ही पार्टनरशिप रद्द करत आहोत. आणि सेमीकंडक्टर चिपची जी कंपनी 1 लाख तरुण तरुणींना रोजगार देणार होती ती आता आपल्या देशातून निघून गेलेली आहे. नुकसान कोणाचं झालं मला तुम्ही सांगा? नुकसान महाराष्ट्रातच झालंच. देशभरातून जे तरुण तरुणी महाराष्ट्रात रोजगारासाठी येतात, स्वप्न घेऊन येतात की नोकरी मिळेल, त्यांचं तर झालंच. पण तसंच गुजरातमधूनही गेल्यानंतर पूर्ण देशाचं नुकसान झालेलं आहे. कारण जो उद्योग आपल्या राज्यात आला असता, आपल्या देशात आला असता, तो उद्योग आता देशातूनच बाहेर गेलेला आहे. नुकसान आपल्या देशाचं झालेलं आहे. मग खरं देशद्रोही कोण आहेत हे आपण आता ओळखायला पाहिजे. कारण देशहितासाठी जेव्हा आपण विचार करतो, आहे ना 75 वर्ष, त्याच्या आधी 70 वर्ष आपण पाहिलं असेल, काँग्रेसचं राज्य होतं, वाजपेयी साहेबांचं राज्य होतं, केंद्रात ह्यांची देखील सरकार होती, वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये आपण देखील सामील होतो. एनडीए मध्ये जेव्हा ईडी, सीबीआय, आयटी नव्हतं तेव्हा आपण होतो. आणि घटक दल म्हणून आपण पाहत होतो की अनेक उद्योग आपल्या राज्यात सहसा यायचे. कितीतरी उद्योग आपल्या राज्यात आलेत, कितीतरी MIDC मध्ये चांगले चांगले मोठे उद्योग आलेले आहेत. कुठे असा दुजाभाव झाला नाही की महाराष्ट्रात जाऊ नका गुजरातला या, महाराष्ट्रात जाऊ नका गुजरातला या, छत्तीसगडला जाऊ नका गुजरातला या, झारखंडला जाऊ नका गुजरातला या. गुजरातबद्दल मला काही मनात माझ्या काही वैर नाहीये, गुजरातबद्दल राग नाहीये, पण या राज्यकर्त्यांवर राग आहे की असं एक कलम नवीन ह्या आपल्या घटनेत टाकलंय का? जसं 370 कलम 5 वर्षापूर्वी काढला, आपल्याला आनंद झाला, मला देखील आनंद अश्रू होते की माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण झालं, काश्मीर मधून 370 कलम काढला. पण आज
आज जी परिस्थिती आहे ती अशी वाटायला लागलेली आहे की तो स्पेशल स्टेटस काय महाराष्ट्राला दिलाय का? महाराष्ट्राने काय अशी चूक केलेली आहे की जर काही एकमेव राज्य या देशातलं असेल ज्याच्यावर अन्याय करायचा असेल तर केंद्र सरकारला वाटतं की महाराष्ट्रावरच करायला पाहिजे. हे नवीन काही कलम आपण आपल्या घटनेत टाकलंय का? आज दुःखाची गोष्ट हीच आहे, आज राग ह्याच गोष्टीचा येतो की सतत महाराष्ट्रानेच का अन्याय सहन करायला पाहिजे. कितीतरी गोष्टी ह्या महाराष्ट्राने देशाला दिलेल्या आहेत, दिशा दाखवलेली आहे महाराष्ट्राने देशाला की महाराष्ट्र जसा चालतो तसा देश चालतो. कारण उद्योगधंदा असेल, अर्थचक्र असेल, महाराष्ट्राने जसं ठरवलं तसं देश पुढे न्यायचा. पण आज खेचून आपल्या हातातलं पलीकडच्या राज्यात नेतात. तुम्हाला आज सांगतो मी, जर हे घटनाबाह्य खोके सरकार पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर बसलं ना तर आपलं मंत्रालय देखील गुजरातला नेतील, तुमचं तहसील कार्यालय देखील गुजरातला नेतील. आज त्रास हाच आहे की कुठचंही क्षेत्र तुम्ही पकडा, कृषी क्षेत्र घ्या, तुम्ही उद्योग क्षेत्र घ्या, नोकर भरती घ्या, सरकारमधली सगळी क्षेत्र ही कोलमडलेली आहेत. कृषी क्षेत्र तर आपल्याला माहितीच आहे, जसं मी उद्योग क्षेत्राचं आता सांगत होतो तसं कृषी क्षेत्रामध्ये देखील अवकाळी पाऊस कधीतरी होतो, गारपीट कधीतरी होते, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ हे सगळं होतं. पण शेतकऱ्यांना मदत 1 रुपयाची अजून मिळाली नाहीये. कधी कोण सांगतं ई पंचनामे करा, कधी कोण सांगतं आता हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, ह्याला जाऊन भेटा, त्यांना जाऊन भेटा, अंगठा द्या, हे बोट द्या, ह्याचं हे करा, त्याचं ते करा. पण मदत 2 वर्षात 1 रुपयाची झालेली नाहीये. शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. गावाकडे तुम्ही जाल, बांधावर जाल, तेव्हा तुम्ही विचारा शेतकरी बांधवांना की तुम्हाला वाटतं का की तुमची पुढची पिढी ही शेतीत यायला पाहिजे? तर ते सांगतात नाही आदित्य, आता पुढची पिढी आमची शेतीत नाही, आता शहराकडे जातील, काम करतील. तो का? सांगतात शेतमालाला भाव नाहीये, जे काही बाकीची वस्तू सामग्री असते त्याचे भाव वाढत चाललेले आहेत, शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नाही, आमच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. मग मी त्यांना पुढचा प्रश्न विचारतो की दादांनो, मग तुमची पुढची जी पिढी आहे, मुलं आणि मुली आहेत, ते जेव्हा शहराकडे जातील नक्की काय करणार? सांगतात नाही कोणी इंजिनियर झालंय, कोणाचं शिक्षण BA झालेलं आहे, कोणी कुठे जॉब घेणार आहे. आणि जी मुलं शहराकडे येतात, आज दुर्दैव हेच आहे. मी परत परत तुम्हाला विचारतो, गेल्या 2 वर्षात एक तरी नवा उद्योग किंवा एक तरी नवा रोजगार आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध झालाय का? झालाय? नाही झालाय. आपण पाहिलं असेल, जे उद्योग मंत्री आहेत डॅवॉसला गेले, त्यांना विचारलं की तुम्ही नक्की काय करता डॅवॉसला येऊन? त्यांनी इंग्लिशमध्ये तर सांगितलंच आणि हिंदीमध्ये पण सांगितलं की पिछले साल भारत देश आया था, हम भी आए थे, इस बार भी भारत देश आया है, महाराष्ट्र भी रहेगा. अरे काय, पण कुठे आलात तुम्ही, काय बोलताय? मुख्यमंत्री तर दुसऱ्याच भलतीकडे फिरून येतात बर्फात. 28 तासात 40 कोटी 40 खोके खर्च करतात. यावेळी देखील आपण पाहिलं असेल, तिथे डॅवॉसला गेले आत्ताच 2 दिवसासाठी, 1.5 दिवसासाठी डॅवॉसला गेलं. वराड निघालं डॅवॉसला, ते नाटक होतं ना, वराड निघालं लंडनला. किती लोकांनी पाहिलं ते नाटक? पाहिलं ना आपण सगळ्यांनी. तसं वराड निघालं डॅवॉसला. डॅवॉसला कोण कोण गेलंय? तर डॅवॉसला भरमसाठ पूर्ण विमान भरून 4-5 दलाल गेलेले आहेत, 5-6 मित्र घेऊन गेलेले आहेत, राजकीय काही लोक घेऊन गेलेले आहेत, पण एकही कामाचा माणूस नेलेला नाहीये. खर्च किती झाला असेल, काय झाला असेल, आता ह्याचे आकडे आम्ही काढतोय, लोकांसमोर आणूच. पण मूळ मुद्दा हा आहे की डॅवॉसला जाऊन ज्या लोकांना भेटले तिथे ते सगळे उद्योगपती आपल्याच राज्यातले. मग तुम्ही आमच्याच राज्यामध्ये, आमच्या पुण्यामध्ये असेल, आमच्या लोणावळ्यात असेल, जसं डॅवॉस हे लोणावळ्यापेक्षा छोटं गाव आहे तर लोणावळ्यात करा, तळेगावमध्ये करा, मावळमध्ये कुठेतरी अशी मोठी एक चांगली परिषद घ्या जिथे जगभरातले उद्योगपती बोलवा आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र करून तर दाखवा. जसं उद्धव साहेबांनी कोविडच्या काळात देखील 2 वर्ष जी आपली सरकार होतं, दोन्ही वर्षात आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र घेतलं आणि अर्थचक्र जेव्हा देशाचं बंद होतं 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आपण आणू शकलो. जी जी वचनं दिली आपण ती पूर्ण केली. पण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक जेव्हा महाराष्ट्रात आणली, गेल्या 2 वर्षामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राचा एक सुद्धा कार्यक्रम झाला नाही. किंबहुना ह्या वर्षी आता जानेवारीमध्ये जो होणार होता व्हायब्रंट गुजरात तिथे चालू होतं, म्हणून आपल्याला सांगितलं गेलं की तुम्ही हा कार्यक्रम आता घेऊ नका, पुढे ढकला. दुसऱ्या कुठच्याही राज्याने ऐकलं नाही. तामिळनाडूने घेतलं, 6 लाख कोटीची गुंतवणूक घेतली त्यांनी. गुजरातनी 26 लाख कोटीची गुंतवणूक घेतलेली आहे. पण गंमत अशी झालेली आहे की मागच्या वेळी आपण त्यांची सगळी चिरफाड केल्यानंतर, काय काय आपल्या राज्यातून तिथे गेल्यानंतर, एक आपले मुख्यमंत्र्यांनी जी घटनाबाह्य आहेत त्यांनी एक असं काउन्सिल बनवलेलं, इकॉनॉमिक काउन्सिल. तुम्हाला हैराण होईल तुम्ही ऐकून, सचिन भाऊ तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की इकॉनॉमिक काउन्सिलचे जे अध्यक्ष केलेत ना, जे उद्योगपती, महाराष्ट्राचे इकॉनॉमिक काउन्सिलचे अध्यक्ष, तेच जाऊन गुजरातमध्ये 70,000 कोटीची गुंतवणूक जाहीर करून आलेत, पण महाराष्ट्रात अजून 1 रुपयाचं नाही केलं. हे कसं राज्य चाललंय, काय चाललेलं आहे?
एका बाजूला आपण पाहतोय की कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे, उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे. मग कुठे आपण पर्याय शोधतो? तर आपल्याला सरकारमध्ये नोकर भरती पाहिजे असते. आता परवाकडचा जो तलाठी भरतीचा पेपर फुटला तर फुटला, कोणाला 200 पैकी 214 मार्क मिळालेत. काय कसं चाललंय राज्य? म्हणजे तुम्ही विचार करा, 214 मार्क म्हणजे ज्या माणसाला एक खातं सांभाळता येत नाही त्याला घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री बनवलं असं झालं. निवडणूक लढवता तुम्हाला बसवलेलं आहे. चाललंय सगळं गुजरातच्या भरोसेवर. पण मुद्दा हा आहे की किती वेळा हा पेपर फुटणार आहे, किती वेळा हे तुम्ही सहन करणार आहे. लाखो मुलं 4-5 वर्ष आपल्या आयुष्यातली गावाकडून येऊन इथे पुण्यात असेल, अलीकडच्या पलीकडच्या शहरांमध्ये असेल, अभ्यास करत असतात. मग पोलीस भरती असेल, आरोग्य भरती असेल, सगळं काही मेहनत घेतात. उन्हा ताणात आपण पाहताय की पाणी भूक सगळं विसरून मेहनत करतात आणि पेपर फुटल्यानंतर जे भरती होतात ते ह्यांचे कार्यकर्ते स्वतःचे भरती होतात. बिचारी जी तरुण मुलं मुली मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचतात, त्यांचं काय मग पुढे? त्यांनी जायचं तरी कुठे? आयुष्य संपल्यासारखं बिचाऱ्यांना वाटायला लागतं. मी आज मुख्यमंत्र्यांकडे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतोय. बाकीच्यांना तुम्ही आश्वासनं देत असाल, पण चला हिंमत असेल तर एक तरी करा की हे पेपर फुटीवाले जे लोक आहेत ना, पेपर फोडणारे जे लोक आहेत, त्यांना आज जाहीर करा आणि कायदा आणा की जो पेपर फोडेल त्याला आम्ही फाशीची सजा देऊ. राजस्थानमध्ये जसा कायदा आहे, उत्तराखंडमध्ये जसा कायदा आहे, जन्मठेपेचा कायदा आहे. मी आत्ताकडे ऐकलं की एक व्यक्ती अशी आहे की त्यांनी 3 वर्ष असे केलेत, 3 वेगळे पेपर दिलेत, 3 वेळा पेपर फोडलेत, आत गेला तो माणूस, बाहेर आलाय, पुढच्या वर्षीचा पेपर दिलेला आहे आणि आता तो टॉपर आहे. मला 138 की 139 मार्क मिळालेत त्याला. हे राज्य कसं चाललंय? बरं, तुम्ही एमपीएससीची परीक्षा दिली, सगळं काही केलं, यूपीएससीची परीक्षा दिली, जेएसपी असतील, डीवायएसपी असतील, डीसीपी असतील, एसीपी असतील, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळे असतील, त्यांना देखील आज ह्या खोके सरकारच्या 40 गद्दारांकडून फोन येतात, बोली लावली जाते, 2 कोटी देता की 5 कोटी देता, एसपी बनू की डीएसपी बनू, या धमक्या दिल्या जातात. ज्या राज्यामध्ये पोस्टिंगसाठी, बदली पोस्टिंगसाठी पैसे मागितले जातात, ते राज्य जाणार तरी कुठे आणि कसं जाणार? तुम्ही कुठच्या तोंडाने यांच्यावर कारवाई करणार आहात? आज परिस्थिती फार गंभीर होत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये. आपण पाहताय की ह्या प्रश्नांना कोणी उचलत नाहीये, विचारत नाहीये. सरकारकडे जर विचारलं तर ते दुसरीकडे तोंड करून पळून जात आहेत. पण हे सगळे एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहताय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाद निर्माण केले जातात. मग ते पाण्यावरनं असतील, ते शेतीवरनं असतील, ते रस्त्यावरनं असतील, ते विकासावरनं असतील, डीपीसीच्या फंडावरनं असतील, जातीमध्ये वाद निर्माण केले जातात. मग ते आरक्षणावरनं असतील किंवा दुसऱ्या काही विषयावरनं असतील, धर्मामध्ये वाद निर्माण केले जातील. कारण ह्यांचं भवितव्य आणि ह्यांचं भविष्य एकातच पक्क होतं. जेव्हा आपण विखुरले जातो, आपण समाज म्हणून 5 वेगळ्या दिशेनं जातो, तेव्हा ह्यांची मदत आपल्याला लागते. कारण आग पेटवणारे हेच लोक असतात, हेच घटनाबाह्य सरकार असतं. पण आपण जर एकत्र आलो, जर एकजूट आपण दाखवली, तर हे घटनाबाह्य सरकार पुन्हा एकदा एक सुद्धा माणूस यांच्यातला लोकसभेची काय, विधानसभेची काय, नगरपालिकेची देखील पायरी बघू शकणार नाही. ही ताकद या जनतेत आहे. पण आज महिलांना अपमान करणारे, महिलांचा अपमान करणारे मंत्रिमंडळात बसलेले आहेत. आज आपण पाहताय की शिवीगाळ करणारे मंत्रिमंडळात बसलेले आहेत. खरं तर ज्यांच्यावर आरोप होतात भ्रष्टाचाराचे, मग भयानक आरोप मोठे जरी केले, तुम्ही दाऊदचे मित्र आहात, तुम्ही ह्यांचे पार्टनर आहात, त्यांचे पार्टनर आहात, ज्या दिवशी तुम्ही भाजपमध्ये जाता, वॉशिंग मशीन मधून धुवून येता आणि तुम्हाला उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे सगळं बनवलं जातं, पण राज्य आपलं मागे चाललंय, ह्याचं कोणालाच दुःख नाहीये. हे दुःख मला लोकांच्या डोळ्यात दिसत आहे, लोकांच्या हृदयात दिसत आहे. हे दुःख मला महाराष्ट्रात दिसत आहे, महाराष्ट्र त्रस्त हे मला दिसत आहे. पण महाराष्ट्र त्रस्त आणि मंत्रिमंडळ मस्त, जसं 50 खोके एकदम ओके, अशी ही परिस्थिती झालेली आहे. आणि आहे ना, उद्या आता 22 तारीख आहे, महत्वाची तारीख आहे. ह्या तारखेला भगवान श्रीरामाचं मंदिर ह्याचं अनावरण होणार आहे. सगळ्यांना अभिमान आहे. पण आपण देखील काळाराम मंदिरला जाणार आहोत, कारण आपलं हिंदुत्व देखील आपल्या हृदयातलं हिंदुत्व आहे आणि आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. हृदयात राम आणि हाताला काम हे आपलं हिंदुत्व आहे. म्हणजे जिथे अयोध्येत राम मंदिर होणार आहे, तसंच हृदयात राम आणि आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये उद्योग देखील आले पाहिजेत, हाताला काम मिळालं पाहिजे. हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आमचं हिंदुत्व एका ओळीवर चालतं, रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. आठवा आपलं सरकार जे होतं ते उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आणा,
आम्ही कर्जमुक्ती करू. सरकार आल्या पहिला मोठा निर्णय जो होता आपला तो 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज होतं, ज्या शेतकरी बांधवांचं त्यांचं कर्ज आपण कर्जमुक्त करून दाखवलं 2 महिन्यात. हे आपलं हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. अर्थचक्र जेव्हा देशाचा बंद होता, देशात काही कळत नव्हतं की कुठे जायचं. कोविडच्या काळात आपण मास्क घालायला सांगत होतो, लॉकडाऊन केला होता, पण तरी देखील आपण डॉक्टर मधला देव पाहिला, आरोग्य सेविकांमधला देव पाहिला आणि त्यांच्या सेवेचा आपण सन्मान केला. हे आपलं हिंदुत्व आहे. जेव्हा अर्थचक्र बंद होतं तेव्हा उद्योग कसा वाढेल आपल्या राज्यामध्ये, आपण खेचू कसं शकू, रोजगाराची संधी कशी वाढेल, हे आपण बघत होतो. हे आपलं हिंदुत्व आहे. महिलांचा अपमान सहन न करणार आपलं हिंदुत्व आहे. ते कोणीही असो, महिला कुठच्याही जाती धर्माची असो, अगदी बिल्किस बानो जरी असली तरी त्यांच्या रेपिस्टला फाशीची सजा मिळालीच पाहिजे. हे आपलं हिंदुत्व आहे. होय, आमच्या हिंदुत्वामुळे उस्मानाबादचं नाव आपण धाराशिव केलं, औरंगाबादचं नाव आपण छत्रपती संभाजीनगर केलं, पण कुठे दंगली घडू दिल्या नाहीत. सगळ्यांना सोबत घेऊन केलं. सगळे जातपात धर्म एकत्र आले आणि आपण ते नाव साजरं केलं. हे आपलं हिंदुत्व आहे. पण एका बाजूला जे आपण हिंदुत्व आपण पुढे घेऊन चाललोय, स्वच्छ हिंदुत्व, साफ हिंदुत्व, स्पष्ट हिंदुत्व, दुसऱ्या बाजूला सगळे हे जे खोके सरकार बसलेलं आहे महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम करत आहे. पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण एक नवीन एअरपोर्ट करणार होतो. महाविकास आघाडीच्या काळी ठरलं देखील होतं. ते एअरपोर्ट तर रद्द केलं. पण पुण्यासारख्या शहरामध्ये नवीन इमारत तयार आहे टर्मिनल एअरपोर्टचं. 4 महिने झाले बनून पूर्णपणे तयार आहे, पण अजून उद्घाटन नाही केलं. आपल्याच राज्यामध्ये MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रायगडला जोडणारा जो मार्ग होता, महामार्ग होता, 3 महिने पूर्णपणे तयार होतं, पण त्याचं उद्घाटन नव्हतं केलं. मी बोंबाबोंब केल्यामुळे ह्यांना करायला लागलं. दिघा रेल्वे स्टेशन 9 महिने तयार होतं, उद्घाटन नव्हतं केलं. मी जाऊन तिथे बोंबाबोंब केली, तयार होतं. पण आज हा अन्याय सहन करायचा तरी किती, ह्याचा तुम्ही आता विचार केला पाहिजे. आपण छत्रपती शिवरायांचे पूजक आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूजक आहोत. त्यांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे, त्यांनी जी प्रेरणा दिलेली आहे, माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी जी प्रेरणा आपल्याला दिलेली आहे, ते सगळ्यांनी एकच सांगितलेलं आहे आपल्याला की अंगावर कोणी चालून आलं तर सहन करायचं नाही, तो वार अंगावर घ्यायचा. पण निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांना दाखवायचं आडवं करून की आम्ही देखील महाराष्ट्र आहोत आणि महाराष्ट्राचं रक्त आमच्या रक्तात आहे. ही तयारी आपली येत असायला पाहिजे. इथून पुढे निघत असताना मला तुम्हाला एकच तुमची जाणीव करून द्यायची आहे की आपल्याला जर वाटत असेल की ठीक आहे, एक महाशक्ती आपल्या अंगावर चालून येते, दिल्लीश्वर आपल्यावर आक्रमण करत आहेत, मोठी महाशक्ती आपल्यावर येत आहे, तर तुम्हाला एकच जाणीव करून द्यायची आहे की ही ताकद जी महाराष्ट्राची आहे ना, कुठच्याही ताकदीला अंगावर घेऊ शकते आणि आडवं करू शकते. ती ताकद बघायची का तुम्हाला? बघायची, जाणीव करून घ्यायची त्या ताकदीची. सगळ्यांनी दोन्ही हात वरती करून जरा आजूबाजूला बघा. हात वरती करा दोघांनी, सगळे दोन्ही हात वरती करा आणि आजूबाजूला बघा. ही जी ताकद आहे ना, ही एकजूट आहे ना, ह्याच्यात मला ना धर्म दिसतो, ना जात दिसतो, ना पात दिसतोय. मला दिसतो तो महाराष्ट्र दिसतोय, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र दिसतोय. आणि हा महाराष्ट्र जो महाराष्ट्र अन्याय करेल त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.